हे घे बा 30 रुपये. 30 रुपये. पहिलीच बघून गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. ऍक्च्युली आपले व्हिडिओ थोडे उशीर येतात, लेट वगैरे येतात, पण सध्या काम एवढं भरपूर आहे ना की भयंकर. आता बघा 10 वाजलेत, पण नसतं उन्हाच्या धारा लागल्यात, आपल्या घामाच्या धारा, एवढं ऊन भयंकर आहे बाहेर. त्याचबरोबर आपल्या शॉपचं वगैरे काम चालू आहे. म्हणजे तुम्ही 1-2 ब्लॉग बघितले असतील, त्याच्यामध्ये कंटिन्यू धावतोय बिफोर आफ्टर मध्ये. आज पण बघूया, आज आपल्याला बॅनर वगैरे लावायचं आहे, बरंच काय काय काम करायचं आहे, त्याचं आपण करणार आहे जेवढं जास्त होईल तेवढं. त्याचबरोबर मला गुरुवारी मिटिंगला जायचं आहे. ऍक्च्युली सकाळचं मी जाणार होतो, सॉरी, पण संध्याकाळची थोडी नेट म्हणजे लेट जरा थोडं ही बुकिंग केले, कारण दुपारपर्यंत जरी वेळ घावला मला तर काय काम असेल तर मी करू शकतो. गुरुवारपर्यंत सगळं मला काम करायचं आहे. आता हे फक्त 2-3 दिवस राहिले. आज पन्ने वगैरे आणायचे आहेत, बरंच काय काय काम आहे, ते पण काय करणार आहे आज. बघा आता 10 वाजत आलेत आणि शंपूचं वगैरे झालंय, खेळ चालूच झाला बघा. आता दिवसभर एकच नसता पतंग आहे का. आंघोळ सुद्धा केली नाही गाड्यानं. ह्याला पतंगाची फॅक्टरी काढून टाकतो आता, देतो आहे ना शंभू. म्हणजे तेवढं पतंग बनवशील तर आहे ना. बघ हायसा बनवलाय आहे का. इकडं तयारी चालू आहे मॅडमची. कालच्या बॅग वगैरे भरून ठेवलेली नाही का, नको नेऊया. हा, पण ते परत फर्निचर करताना आपल्याला बाहेर काढावं लागेल सगळं. जाऊ दे मग, तेवढंच राहू दे मग. हा. फक्त ती बॅनर घेऊन जाऊ तिला. कारण ते सगळंच काढावं लागणार परत आपल्याला, हाई मधलं पण काढावं लागणार. मग काय ना, फर्निचरचं काम अजून पूर्ण झालं नाही. पूर्ण म्हणजे अजून सुरुवातच नाही, फक्त मेजरमेंट वगैरे दिलेलं आहे. मग ते थोडं उशीर होईल किंवा नाही का, घाण वगैरे धूळ वगैरे सगळं होईल. त्यामुळे काय आपल्याला तिथे नेता येईल ना. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत काय करायचं नाही. एकदा पूर्ण झालं का माल लावायला काही उशीर लागत नाही. त्याचबरोबर असं बोर्ड बसवायचा. बघूया संध्याकाळपर्यंत बोर्ड वगैरे कसा बसतोय वगैरे. एलईडीची लाईट आणायची, भरपूर काम आहे. ते आपण करायचं. ते हे घेऊन चल, टेस्टर घेऊन चल, कारण ते चेक करायला लागेल ना लाईटीचं हे ते. माझी केस वाढली परत आहो मी कापल्या. चलो असो, चला आता निघूया, आम्ही जातो आता शॉप. तर मित्रांनो, आलोय मी शॉप वरती फायनल. आपल्या शॉप मध्ये अजून तुम्हाला मागं नाव वगैरे दिसत नसेल, आता नाव वगैरे आज टाकायचं आहे, बघू. आणि त्याचबरोबर हे जे समोर दिसतंय तुम्हाला, ते आहे ते पुष्पसारा हॉटेल आहे. पुष्पसारा हॉटेल त्याच्या समोरच जे आहे ते आपलं संजीवनी हॉस्पिटल. संजीवनी हॉस्पिटलच्या खाली आपला गाळा आहे, 1-2 नंबरचा गाळा आहे. आता आतमध्ये आवरावर चालू आहे. आणि इथूनच जो आहे तो आळंदीचा रोड आहे, म्हणून आळंदी देहू आळंदी रोड हा आहे. त्यामुळे काय लोकेशन आपलं चांगलं आहे. आणि लोकवस्ती वगैरे जे आहे, सोसायटी वगैरे इकडे आतमध्ये पण चांगले आहेत सगळीकडनं. काय म्हणजे पॉश आहे एकदम. हे बघा, युनिसेक्स बायो सायंटिफिक रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड. हां, तर बघा, काल मी थोडं हे केलं होतं, आम्ही आवरावर केली होती. कालचा जर व्हिडिओ बघितला तर थोडं ही होतं, त्याच्यामध्ये धूळ वगैरे होते बरेच, नाही का. पण आज जर बघितलं तर बघा, एकदम क्लीन वाटतंय. हे बघा, सगळं व्यवस्थित एकदम टापटीपीट दिसतंय. तरी थोडं पेपर इथं लावायचे होते खाली. आपल्या कमी खर्चामध्ये आपण म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, एकदम मस्त आहे. आज सीसीटीव्ही कॅमेरा पण चालू करायचा. सीसीटीव्ही आहे इथे, कनेक्शन वगैरे घेतलेलं आहे, फक्त आपल्याला ते चालू करायचं आहे. हे बघा, सगळं आहे व्यवस्थित एकदम. ते महाराजांचे फोटो वगैरे जे आहेत काय नाही का, ते आपले चेंज करायचे आहेत, कारण हे जुने आहेत त्यांचे, ते ठेवत नसतात असं काहीतरी म्हणतात ते, नाही का. म्हणजे आपण नवीन आणायचे. आज बरंच काय काम करायचं आहे. जेवढं लवकर पटापटा जेवढं काय कामं होतील ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. लाईट आहे का? लाईट आहे नाही की? लाईट आहे? लाईट नाही वाटतं का, तिकडून बंद केले काय? लाईट तर काय लाईट नाही वाटतं का? लाईट गेली बहुतेक सगळीकडली. घरी पण नव्हते, मला वाटलं इकडे वगैरे असेल, पण इकडे पण नाहीये. आणि त्याचं दुसरी म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे घरी पाण्याची थोडी कमतरता होते शेती रानासाठी. तर सकाळी बोर वगैरे त्यांनी घेतलाय, चालू केलंय. फोन आला होता, 200 फुटावरतीच पाणी लागले. खूप छान वाटलं. 2-2.5 इंची लागले. अजून 100 फूट खाली घेतला तरी नाही का चांगलं लागलं. म्हणजे आहे काय झालंय, विहीर आहे आपली, बोर आहे गावाकडे वगैरे, पण ते आता उन्हामुळे जरा थोडं म्हणजे उन्हाळ्यात थोडा प्रॉब्लेम येतोच. पण अजून एक घेतलंय बोर, बरं झालं. मोटर वगैरे आहे सगळे, फक्त काय ते चेंज करून इकडे हे करायचे. चांगलं झालं खूप. असो, बघू आता घरचे पण येणार आहे तिकडे सगळे.
पण आता कसं होतंय काय, आता घरी पण आवरायला लागतंय वगैरे, बरंच काय काय करावं लागतंय. बघूया आपण आता कसं होतंय नाही का. आज आपलं हे सगळं काम करायचंय. हे जे दिसतंय सगळं स्टूल राहिलाच बघ, आहे का स्टूल तुला म्हणलं होतं आणि येताना हे हाताला येत नाही. हे बघ हो घेत आहे का, येते का हाताला पुसायला, म्हणून आणायचं होतं स्टूल. सगळं पुसायचं होतं क्लीन, पण राहिलं स्टूल. असो चला बघूया आता. पुढं टेबल वगैरे लावूयात बाहेर, टेबल वगैरे बाहेर लावतो नाही का, आणि अगरबत्ती वगैरे लावतो आज. चला. तर मित्रांनो, आनंदाची गोष्ट, आपली पहिलं गिराईक झालेलं आहे. ऍक्च्युली म्हणलं होतं नसतं लावून ठेवूया नाही का आपलं स्टॉल, काय होतंय ते काय बघूया. होतंय बघू म्हणलं. तर बघा, जर घरी बसलो असतो किंवा काही न करता जर नसतं, माहित तर होतंय नाही का लोकांना. हे बघा आपला छोटासा स्टॉल आता लावलाय, अजून काम करायचंय. पण एक कस्टमर येऊन घेऊन गेले अगरबत्ती, घेऊन खूप गेले. छान वाटलं नाही का. इथले वास खूप छान आला आम्हाला दुकानापर्यंत. इथं लावलाय आम्ही आणि खरंच खूप छान आहे. आपले सगळे ब्रँड आहेत, सगळे अगरबत्ती सगळी अगरबत्त्या चांगल्या आहेत. तर लांबून तिकडून तिकडे त्यांचं शॉप आहे, खाली तिकडून आलेत आणि तिकडून येऊन घेऊन गेले वासन. म्हणजे एवढं ते चांगलं पर्यंत स्मेल आला तुमच्या अगरबत्तीचा. आणि मी चांगलं. तोपर्यंत हे फोटो काढत होते व्हॉट्सअपला स्टेटस. इकडे बाकीचं काम चालूच आहे बघा सगळं. म्हणलं अशा चालू करू आपण पद्धतीने आहे. आतापासून नाही का असं. तर बघा हे असं असतं, काही ना काही मेहनत केली का काही नाही कंटिन्यू मिळत असतं. प्रयत्न प्रामाणिक असले ना यश 100% येत असतं. आपण करत राहायचं फक्त. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, काहीतरी आपलं चालू आहे. असो आज काम स्टँडीचं पण माप घेतलंय मागाशी. पण ऍक्च्युली काय होतं, ही खूप मोठं स्टँड आहे. ते म्हणले जर लावले असं स्टँड आहे तर काय होऊ शकतं की वाऱ्याने वगैरे फाटेल किंवा पडेल. त्याच्यामुळे म्हणले इथं 2 भाग करा आणि 2 स्टँडी करता येते. एक तिकडे लावता येते आणि एक इथं हे करता येते. असं चहानलाय बघा समोरून पुष्पसारामध्ये घेतो आता या चहा प्यायला. तोपर्यंत म्हटलं हा व्हॉट्सअपला सगळ्याचे स्टेटस टाकून ठेवते. हा कोणचा जे काय बुकिंग तर सुरू बुकिंग तर होते होईल, घेतील तरी असं. अवेलेबल. म्हणजे मार्केटिंग आतापासून चांगली चालू केली ना, होते बरोबर. चालेल, ठीक आहे. घ्या त्या अगरबत्तीचे पैसे. पैसे त्यांचे किती 30 रुपये सुट्टे. थांबा, सुट्टी द्यायची. येतात बाळा पैसे घ्यायला. तुमच्या पाकिटात तुम्हाला दिले 100 रुपये. हा थांबा बरं. 5 रुपये आहेत का सुट्टे बघ बरं त्यातलं. ₹5 आहेत का बघ त्यात. चहा प्यायचा आहे बाळा. हे घे बाळा 30 रुपये. 30 रुपये पहिलीच म्हणे. पहिलीच बघून लक्ष्मीच्या हातानेच झाली म्हणायचं. बघायला पोरीच्याच हाताने. पोरीच्या लहान मुलीची चांगली गोष्ट आहे. असो चला आता चहा पितो आम्ही. चहा पितो. संध्याकाळी वाजले तर 7 वाजले आहे ना का. 7-7:30 वाजत आले. हा आम्ही दुपारी घरी गेलो होतो आणि रिटर्न सगळ्यांना घेऊन आलो. जेवण वगैरे केलं सगळं नाही का. हे बघा आमची दिव्या कशी बसली बघा मालकीन. पाय नाही लावायचं. काय येतं का तुला वय ग. ठीक आहे वही घेऊन बसली ना. ही कितीला आहे. आजचं लिहायचंय मला. होय काय केलं अगरबत्ती गेली. अगरबत्ती गेली सकाळी. ही कितीला आहे मावशी. कितीला आहे हो. हे 300ला. 80ला. 300 एवढं 300ला एवढं महाग असतं वय. 100 रुपयाला आहे इकडे म्हणा. बघा शंभू इकडे बसलाय बाहेर. आणि रात्री आपलं संध्याकाळी स्टॉल पण लावलाय आणि येता जाता बरेच माणसं बघतात. म्हणजे नाही का समजतंय तर की बाबा काहीतरी चालू होतंय, त्या दृष्टीने आपलं चांगलंय नाही का. अशा पद्धतीने आहे. आता आलोय संध्याकाळी फ्रेश वगैरे केले सगळं एकदम. तारीख किती आहे? थोडं हे कपाट त्या साईडला होतं ते इकडे घेतलंय. हे जे कपाट आहे म्हणजे समोरून दिसताना बरोबर हे दिसतंय नाही का. आता फर्निचर होत तर हे जुनच आहे. नंतर आता या 2-3 दिवसामध्ये होईल आपलं नाही का. हे बघा ग्लास पण एकदम क्लीन केले. थांब गं. हे बघा ग्लास कसे क्लीन एकदम. इकडे लिहून ठेवता हिशोब काय काय नाही का. इकडे अगरबत्ती वगैरे लावले एकदम फ्रेश संध्याकाळी. आणि वातावरण छान आहे. समोर गर्दी वगैरे असते हॉटेलला येते. प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं एकदम प्रसन्न. शंभू बसलाय बघा मोबाईल बघत आहे ना शंभू. खूप लगे माना डोलवतोय. आता थोडे वेळ म्हणजे जवळजवळ 9 वाजेपर्यंत बसायचं आणि मग आपल्या घरी जायचं, जेवण वगैरे करायचं. उद्या अजून तयारी. मला उद्या खूप लांब जायचंय आळे फाट्याला वगैरे तिकडे नाही का. फायनली 10 वाजून गेलेत आणि घरी जायला थोडा उशीर झालाय कारण गाडीच्या मागे गाडी लावली नाही का. म्हणजे गाडी लावली काढायला काढता येत नाही त्यामुळे थांबले. पण असो 2-3 गिराईक पण झाले आमचे नाही का. आज 2-3 गिराईक पण झाले. बाजार आमची पण बाजार आमचे गेले, अगरबत्ती गेले. जर बसून राहिलं असतं नको लावायला म्हणलं असतं तर काय पण झालं आता कसं आहे
त्यातली त्यात लय जणांनी विचारून गेले मला हा. की तुमचा अगरबत्तीचं आहे का, तुमचा अगरबत्तीचं आहे का, असं नाही का. आणि ह्या गल्लीतले ऑलरेडी एक दोघ जण येऊन गेले की ते म्हणत होते की आम्ही पण वापरतो ऑलरेडी तुमचे, आपलं कसं मार्केटमध्ये असतं तिकडं, त्यामुळे ते काही विषय नाही, माहितीच आहे. असं तर 10 वाजत भूक पण लागली, आता ही गाडी निघली का जातो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.